We'll open our Bibles to Psalm 71 verse 5. स्तोत्र संहिता 71 आणि त्यातलं 5वं वचन आपण यावेळेला काढूया. For you are my hope, O Lord God. You are my trust from my youth. स्तोत्र संहिता 71 आणि त्यातलं 5वं वचन. कारण तू माझी आशा आहेस, हे प्रभू परमेश्वरा, माझ्या तरुणपणापासून तू माझा भरवसा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Hope is expecting something good to happen. आशा म्हणजे काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवणं. Hope is what motivates us to get up in the morning. आशा सकाळी आपल्याला उठायला प्रेरणा देते. We have hope of a new day and new opportunities. आपल्याला नवीन दिवसाची नवीन संधी आपल्याला मिळेल याची अपेक्षा असते. We go to work आपण कामाला जातो in hope of attaining the rewards of our labor. अशी आशा ठेवून की जी काही मेहनत मी करणार आहे त्याचं फळ मला मिळेल By being productive and getting paid. आणि यातून माझं काहीतरी चांगलं उत्पादन होईल आणि मला चांगलं वेतन मिळेल, पगार मिळेल. We know आपल्याला ठाऊक असतं we won't see the rewards immediately, आपल्याला काही फळ किंवा प्रतिफळ लगेच दिसत नाही, but we expect these things to happen पण shortly. नक्कीच आपण लवकरच या गोष्टी आपल्या जीवनात घडतील अशी आशा ठेवतो आणि सगळं करतो. Amen. है ना? We go to school in hopes of completing our education शाळेत सुद्धा आपण याच आशेने जातो की शाळेत शिक्षण मी संपवणार आहे and beginning our careers. आणि मग पुढे जाऊन मी या जगात पाऊल ठेवून माझं करिअर सुरू करणार आहे. Hope is the driving force behind major decisions. म्हणायचा प्रयत्न माझा असा आहे बेटा की आपल्या जीवनामध्ये जे अतिशय महत्त्वाचे आपण निर्णय घेत असतो त्याच्या मागे आपल्याला चालवणारी असते आशा. Praise God. ती आशा आपल्याला ते निर्णय घ्यायला लावते. Hope is tied up with desires. आशा इच्छांशी बांधलेली असते. Hope is tied up with your wants. आशा आपल्या गरजांशी बांधलेली असते. Hope is tied up with your needs. आशा आपल्या गरजांशी आणि आपल्याला जे काही हवंय त्या सगळ्याशी बांधलेली असते. Because you need, you have hope. तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्हाला आशा आहे. If there was no need, there was no hope. तुम्हाला काही गरज नसती तर तुम्हाला आशाही नसती. If there was no desire, there was no need to hope. काही इच्छा नसती तर आशा ठेवायची गरजही नसती. But our hopes never die. पण आपल्या आशा कधी मरत नाहीत. Our wants will never die. आपल्या गरजा आपल्याला जे हवंय ते कधी मरत नाही. So also our hopes will always be alive. तसंच आपल्या आशा पण नेहमी जिवंत राहणार. But who will satisfy us? पण मग आपल्याला ते समाधान, ती तृप्तता कोण देणार? Who can fulfill our heart's desires? आपल्या मनोकामना, हृदयातल्या इच्छा कोण पूर्ण करणार? Hope lives and burns within our hearts. आशा every जगते, day. आशा जगते आणि आपल्या हृदयांमध्ये रोज जळते. Every day you have hope. रोज आपल्याला आशा असते Someday I will be blessed. की कधी ना कधी मी आशीर्वादित होईल, Someday I will receive. कधी ना कधी मला मिळेल, माझं भलं होईल, Someday times will change. कधी ना कधी माझा काळ वेळ बदलेल. But what happens? पण मग काय होतं? Sadly, many people die without that hope being fulfilled. दुःखाची बाब आहे की अनेक माणसं त्यांची आशा पूर्ती न होता मरतात. Only God can fulfill all your heart's desires. फक्त देवच आपल्या हृदयातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो बरं का. Only God. फक्त देव, Only God. फक्त देवच. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 9 verse 18, स्तोत्र संहिता 9 अध्याय 18 वचन. for the needy shall never be forgotten. गरजवंतू माणसांना तो कधी विसरणार नाही They shall not always be forgotten by God. आणि गरजवंतूंना देव नेहमी विसरल्यात जमा धरणार The नाही. expectation of the poor shall not perish forever, says the आणि Lord. गरिबांची आशा कायमची नाश पावणार नाही असं देव म्हणतो. Praise God. देवाला धन्यवाद. Your expectation will not perish as long as God is seated on the throne. जोपर्यंत देव सिंहासनावर विराजमान आहे तोपर्यंत तुमची आशापूर्ती होईल, तुमची आशाहीनता होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Hope is keeping millions of people alive. एक तर आशा करोडो लोकांना जिवंत ठेवत आहे. We get married in the hope of sharing and enjoying our lives with someone. आपण लग्न करतो, आपण विवाह करतो याच आशेनं करतो की जो कोणी माझा जीवन साथीदार असणार आहे त्याच्याबरोबर मी आनंदाने पुढचं जीवन जगणार आहे. Hope gives us strength to go on. आशा आपल्याला एक शक्ती देत राहते पुढे जायला, पुढे चालायला. No matter how hard the situation is, आणि मग परिस्थिती किती जरी अवघड झाली man still hopes. तरी सुद्धा मनुष्य आशा ठेवतोच. Man still hopes. तरी मनुष्य आशा ठेवतोच. Though there are many failures, he still hopes. आणि जरी अनेक पद्धतीचं अपयश आलं तरी सुद्धा मनुष्य आशा ठेवतोच. It keeps him from quitting or giving up. आणि मनुष्याला ती आशा हार मानू देत नाही. Hope empowers man to go on. मनुष्य जो असतो त्या मनुष्याला आशा एक सामर्थ्य देत राहते पुढे जायला. Hope tells him that change is possible. आशा माणसाला असं सांगते की बघ बाबा बदल होऊ शकतो, शक्य आहे, बदल होऊ शकतो. हे आशा माणसाला सांगते.
Dreams can come true. स्वप्न साकार होऊ शकतात, Miracles can happen. चमत्कार घडू शकतात. But yet, तरी millions are unhappy today. आज करोडो माणसं नाखुश आहेत, Their expectation has not come to pass. कारण त्यांच्या आशा पूर्ण नाही झालेल्या. Future looks gloomy for them. त्यांचं भविष्य त्यांना अंधुक दिसतं Many people are dying in hope. आणि अनेक लोक आशा ठेवून मरतात. That's why I will show you a better way. म्हणून ना मी तुम्हा लोकांना या एक चांगला मार्ग दाखवतो. A better way to hope with, to have hope. एक चांगला मार्ग मी तुम्हा लोकांना दाखवतो आशा ठेवायचा. A better way to make that hope work for you. आणि एक चांगला मार्ग की ज्या मार्गाने जाऊन तुमची आशा काम करेल. Try hoping in God. देवात आशा ठेवून बघा बरं बेटा. देवावर कधीतरी आशा लावून बघा. That is the ultimate. बस ते अल्टिमेट सरते शेवटचं एकच आहे. It will change your concept. आणि देवावर आशा ठेवल्यानं तुमच्या सगळ्या संकल्पनाच बदलतील. It will change your perception. त्यातनं तुमचे दृष्टिकोन बदलतील. You will start living with joy. तुम्ही आनंदाने जगायला लागा. When God comes in the जेव्हा picture, परमेश्वर चित्रात येईल ना, automatically peace comes. त्याला आपोआप शांती येते कारण देव आलाय. Automatically peace comes. आपोआप शांती येते कारण देव आलेला आहे. Without God in the picture, your hope is hopeless. आयुष्याच्या चित्रात देवाला घेतल्याशिवाय तुमची आशा आशाहीनता आहे. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 40 verse 31, यशाचा 40वा अध्याय 31व वचन, those who hope in the Lord will renew their strength. जी माणसं देवावर आशा ठेवतील ती माणसं आपली ताकद नवीन करतील They shall soar on wings like eagles. आणि गरुडांसारखे पंख घेऊन ते झेप घेतील. They will run and not grow ते weary. धावतील आणि थकणार नाही. They will walk and they shall not ते faint. चालतील बेशुद्ध होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. That is hoping in God. त्याला म्हणतात देवावर आशा ठेवणं. Because कारण hope on its own is just a wishful thinking. स्वतःवर असलेली आशा म्हणजे केवळ एक सदिच्छा आहे की आपलं भलं व्हावं बाबा. People say, लोक म्हणतात I hope something will happen. माझी अशी आशा आहे की काहीतरी घडेल. I hope the sun will shine on माझी me. अशी आशा आहे की माझ्यावरती सूर्य चमकेल. I hope my luck will shine. माझी अशी आशा आहे की माझं लक माझं नशीब उजळेल. But पण it is a hit and miss method. हे कसं आहे की ते लोक बाण मारतायत, लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला, अशा हिशोबाने मारतायत. But hoping on God पण देवावर जी आशा आपण ठेवतो ना, will translate your hopeless case into a hopeful one. त्यातून ना तुमची आशाहीनता सगळी आशा पूर्णतेकडे जाईल. Praise देवाला God. धन्यवाद. And does God give hope? आणि देव आशा देतो का हो? Bible says बायबल म्हणतं in Zephaniah 3 verse 17, सपन्या 3 अध्याय 17व the वचन, Lord your God is in the midst of you. प्रभू परमेश्वर तुझा देव तुझ्यामध्ये आहे. He is the mighty one. तो महान आहे. He will save you. तो जरूर तुला वाचवेल. He will quiet you with his तो love. जरूर त्याच्या प्रेमाने तुला शांत करेल. Yes. असं लिहिलेलं आहे. This is God's promise. हे देवाने दिलेलं वचन आहे बरं का. Praise God. देवाला धन्यवाद. The day man separated from God, ज्या दिवशी मनुष्य देवापासून वेगळा झाला ना, he became weaker and weaker. त्या दिवसापासून मनुष्य अशक्त झाला. Bible says when God made our first parents, बायबल म्हणतं देवाने जेव्हा या पृथ्वीवरच्या पहिल्या पुरुषाला आणि स्त्रीला निर्माण केलं, God was their only hope. देव एकमेव त्यांची आशा होता. But they listened to the voice of the पण devil, त्यांनी सैतानाचं ऐकलं. and sin and death came into the world. त्यामुळे पाप व मरण या जगात आलं, माणसावर आलं. Look at the condition of man. त्याच्यानंतर माणसाची अवस्था काय झाली ती बघा, मी वेगळी सांगायची गरज नाही. Families broken, परिवार तुटलेले आहे, houses in desolation. घर ओसाड पडलेलं आहे. And unless people cry, blessed is he that comes in the name of the Lord, आणि जोवर माणसं असं ओरडत नाही की जो प्रभूच्या नावाने येतो तो आशीर्वादित असो, there is no salvation. तोवर माणसाला मुक्ती आणि मोक्ष काही मिळायचा नाही. Yes. एवढं हे साधं सरळ सोपं गणित आहे. Bible says, बायबल म्हणतं Jeremiah 22 verse 5, इर्मयाचा 22वा अध्याय त्यातलं 5वं वचन, God said, देवच बोलला, if you will not hear these words, तुम्ही लोकांनी जर हे शब्द ऐकले नाही I swear by myself, तर माझ्या स्वतःचीच मी शपथ वाहतो, your house shall be in desolation. तुमचं घर ओसाड And पडेल. that's what happened. तसंच झालं. But see the love of God. पण तरी देवाचं प्रेम बघा. God who is rich in his mercy. जो देव दयेमध्ये अगदी धनसंपन्न आहे, He sent Jesus Christ into this त्या wretched देवाने world. येशू ख्रिस्ताला या पापाने भरलेल्या जगात पाठवलं. Jesus took the sins of the whole world, येशूनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, येशू काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावले. shed his precious blood for you. येशूंनी त्यांचं मौल्यवान रक्त तुझ्यासाठी माझ्यासाठी सांडलं. He rose again on the third day. येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. Today Jesus is alive. आज येशू जिवंत आहे. He is in our midst. येशू आपल्यामध्ये हजर आहेत. He is ready to take you. येशू तुम्हाला घ्यायला तयार He आहे. is ready to bless you. येशू तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार There is आहे. hope for you बघा, tonight. आज रात्री तुम्हाला आशा आहे बरं का. Bible says बायबल म्हणतं in Psalm 130 verse 7,
स्तोत्र 130 त्यातलं 7 वचन. Let people hope in the Lord. लोकांनी देवावर आशा ठेवावी, For with the Lord there is mercy, कारण देवासोबत दया आहे and with him there is plenteous redemption. आणि देवासोबत भरपूर उद्धार आहे. So why are you cast down, O my soul? मग हे माझ्या जीवा तू कारे निराश झाला, Why are you disquieted within हे yourself? माझ्या जीवा तू स्वतः कारे उदास झाला. Hope in God, देवावर आशा ठेव ना बाबा, for he alone is the health of your कारण countenance. की देव एकमेव तुझ्या चेहऱ्याची चमक आहे. Praise God. देवाला धन्यवाद. So many people hope on this hopeless world, आज अगणित माणसं आशाहीन जगावर आशा ठेवतात and they are surely not going to possess anything good. आणि शेवटी त्यांना चांगलं काही पदरी पडणार नाही हे ठरलेलं आहे. Man acts and thinks in vain, मनुष्य कृती करतो, विचार करतो, सगळं वाया आणि व्यर्थ. but there is no real help on this side. पण या बाजूला या जगात खरी मदत आपल्याला कुठं कोणात मिळत नाही. I'm telling you, मी सांगतो ना, none of you is limited because of your birth. तुमच्या जन्मापायी कोणी मर्यादित नाही, None of you is limited. कोणी मर्यादित नाही. None of you is limited because of your lack of आणि education. तुम्हाला काहीतरी शिक्षण कमी आहे म्हणून सुद्धा कोणी मर्यादित नाही. You're not limited by the opportunities that have come and gone. किंवा काही संधी आली पण संधी गेली असंही म्हणून कोणी काही मर्यादित नाही. म्हणजे अशी काही मर्यादा कुणाला नाहीये. You are limited by the size of your hope in God. तुमची देवावर किती आशा आहे त्यामुळे तुमची मर्यादेची चौकट ठरते. If you keep your hope alive in Jesus, तुम्ही जर येशूवर आपली आशा जिवंत ठेवली, He can change everything for येशू you. तुमच्या जीवनात सगळं काही तुमच्यासाठी बदलू शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Proverbs 10 verse 28, नीतिसूत्र 10 अध्याय 28 वचन बायबल म्हणतं, the hope of the righteous shall always be gladness. नीतिमानांची आशा नेहमी आनंदच असेल. Praise God. देवाला धन्यवाद. Hope of the believing in God will always be gladness. देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांची आशा नेहमी काय असेल? आनंद, परमानंद. हालेलुया. If hope is hunger, जर आशा भूक आहे, then Jesus is the bread of life. येशू जीवनाची भाकर आहे. त्या आशेला येशू द्या. If your hope is death, जर तुमची आशा मृत्यू आहे, then Jesus is the resurrection and तर life. येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे. त्या आशेला येशू द्या. If your hope is dream, जर तुझी आशा स्वप्न आहे, then Jesus is its fulfillment. तर येशू त्या स्वप्नांची संपूर्णता आहे. त्या स्वप्नांना येशू द्या. If your hope is like a sheep, तुझी आशा जर मेंढरासारखी आहे, Jesus is the good shepherd. येशू उत्तम मेंढपाळ आहेत. त्या आशेला तो मेंढपाळ द्या. Yes. हो ना? किती छान. Bible says बायबल म्हणतं, in Romans 15 verse 13, रोमकरास 15 अध्याय 13 वचन, our God is called the God of hope. आपल्या देवाला आशेचा देव म्हणतात. Praise God. देवाला धन्यवाद. God wants you to abound. बरं का, आपल्या देवाची इच्छा आहे की आपण देवात आशा ठेवावी, देवात राहावं. God wants you to be blessed. देवाची इच्छा आहे की आपल्याला आशीर्वाद मिळावा. But pastor, पण पास्टर, in my present condition, माझ्या आत्ताच्या सध्या परिस्थितीत I just want a ray of hope. मला फक्त एक आशेचा किरण हवाय. Just one sign. फक्त एक चिन्ह हवंय. आशेचा एक किरण बास आहे. God will give you more than that. अहो, देव तुम्हाला त्याच्याहून जास्त देईल हो. Praise God. तुम्ही म्हणता आशेचा किरण हवाय, देवाने तुम्हाला भरपूर आशा दिली. तर Bible says in Psalm 31 verse 24, स्तोत्र संहिता 31 अध्याय आणि त्यातल्या 24व्या वचनात बायबल म्हणतं, be of good courage, धीराने राहा, and he shall strengthen your heart. तो तुमच्या हृदयाला ताकद देईल. All those who hope in the Lord, जी सर्व माणसं देवावर आशा ठेवतील ना, they will all be comforted. by त्यांना him. सगळ्यांना सांत्वन देईल देव. Depression, नैराश्य, dryness, एक hopelessness सुकेपणा, आशाहीनता, is the direct result of being cut off from the real God. उदासीनता, निराशता, हे सगळे परिणाम का होतात? देवापासून आपण कापले गेलोय म्हणून. Jesus said येशू बोलले in John 15 verse 5, योहानाचा 15 अध्याय 5 वचन, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही नाही करू शकत. Bible says in Jeremiah 17 verse 7, इर्म्या 17 अध्याय 7 वचन बायबल म्हणतं, blessed is the man that trusts in the Lord, जो मनुष्य देवावर विश्वास ठेवतो तो आशीर्वादित आहे. and whose hope the Lord is. आणि ज्या माणसाची आशा देव आहे तो माणूस धन्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद.